मागील अनेक दिवसांपासून काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या नाराजी नाट्याला अखेर ब्रेक लागलाय। या नाराजी नाट्याचा फटका लोकसभा उमेदवार रवींद्र धंगेकर यांना बसू शकतो अशी चर्चा असतानाच आता चक्क रवींद्र धंगेकर यांनी आबा बागुल यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे आणि त्यामुळे चर्चेला उधाण आलंय। काँग्रेसकडनं पुणे लोकसभा लढवण्यासाठी तब्बल 20 जण इच्छुक होते, मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वानं आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली। त्यामुळे पुण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल हे मात्र नाराज झाले होते। काँग्रेसमध्ये निष्ठावंतांना डावलत असल्याचा आरोप करत त्यांनी थेट काँग्रेस भवनातच आंदोलनही केलं होतं। मात्र यानंतरच्या काळात आबा बागुल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेतली होती। त्यावेळी आबा बागुल पक्ष सोडणार आणि भाजपमध्ये प्रवेश करणार अशाही चर्चा रंगल्या होत्या। मात्र भाजपमध्येही आबा बागुल यांची डाळ काही शिजली नाही। आता मात्र आबा बागुल यांच्या नाराजी नाट्याचा फटका हा महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना बसू शकतो अशी शक्यता लक्षात घेता काँग्रेसच्या नेत्यांनी यामध्ये लक्ष घातलं। काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरच्या वरिष्ठ नेत्यांनी आबा बागुल यांची दखल घेतली आणि आता आबा बागुल यांचं बंड शमलं आहे अशी चर्चा आहे। आबा बागुल यांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही त्यांची भेट घेतली होती। त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा आबा बागुल यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान बागुल यांनी केलेल्या मागण्यांना नाना पटोले यांनी सहमती दर्शवली आहे अशी चर्चा आहे। तसेच प्रदेश पातळीवरती आबा बागुल यांची वर्णी लावण्यात येणार असल्याचंही सांगण्यात। त्यामुळे आबा बागुल यांची नाराजी दूर झाली आहे आणि पुन्हा ते काँग्रेसमध्ये सक्रिय होण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय। याचा फायदा हा पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना होणार आहे। पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये आबा बागुल यांना मानणारा मोठा वर्ग आहे। बागुल यांनी आता रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराचं काम सुरू केलं तर या भागातनं चांगलं मतदान रवींद्र धंगेकर यांना होऊ शकतं असंही बोललं जात आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती रवींद्र धंगेकर यांनी आबा बागुल यांची भेट घेतली आहे। आबा बागुल यांना विधानसभेचं आश्वासन दिल्याचंही बोललं जात आहे। खरं तर मागील अनेक वर्षांपासून पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेल्या आबा बागुल यांची यंदाच्या विधानसभेला इच्छापूर्ती होणार आहे असंही बोललं जात आहे। असो, या निमित्ताने का असेना पण काँग्रेसमधील नाराजी नाट्य संपून आता आबा बागुलही रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारात उतरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर लोकमतचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। पुण्याहून अश्विनी जाधव गेदारी, लोकमत.com।